निषेध असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना निषेध असो, निषेध असो, निषेध असो। अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? निषेध असो, महाराष्ट्र सरकारचा निषेध महायुतीने जो मराठीवर अन्याय करत आहे, सातत्याने अन्याय करत आहे, वेगवेगळ्या प्रकारे अन्याय करत. आता तर त्यांची सर्वोच्च त्यांनी क्षण असा आणला की मराठीच्या ऐवजी मराठी तर आहे तर त्याबरोबर हिंदी विषय हा पहिलीपासून सक्तीचा केलेला आहे. हा पहिलीपासून सक्तीचा विषय करण्याचं मूळ कारण काय हे त्यांनी जाहीर केलेलं नाही आहे. मुळातच आपल्याकडे 5वीपासून हिंदी आहेच आहे, मग पहिलीपासून का? आणि कुठचा कार्यक्रम राबवायचा आहे ना, नेमकं करायचं काय आहे? महाराष्ट्राचं हिंदीकरण करायचं आहे का की काय करायचं आहे? यांचा उद्देशच मुळात हे करून ठेवलेला आहे. आज आपल्या मराठी माणसाला मुंबईत जगण्यासाठी, महाराष्ट्रात जगण्यासाठी आम्हाला मोठी कसरत करावी लागते आहे. आणि हिंदी घेऊन आता थोडक्यात जर हिंदीचा विषय तर आता पहिलीपासून जर मुलांना जर हिंदी शिकवायचं आलं तर मुलांची तेवढी कॅपॅसिटी आहे का? पहिली म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी हिंदी, मराठी, इंग्लिश आणि हिंदी 3 भाषा तो शिकू शकतो का? काही कारण नाही त्याचं. आज जे स्वतःचे, जसं आता शिक्षण मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वतः मराठी मीडियममधून शिकले, ते 5वीच्या नंतरच मराठी मीडियममधून इंग्लिश करायला लागले ना, किंवा हिंदी शिकले, पण ते मुख्यमंत्रीपदावर पोहोचलेच की नाही. त्यामुळे हिंदीमुळे काय अडत नाही आहे. इंग्लिश आणि मराठी हे विषय, मराठी हा आमची मायबोली आहे, इंग्लिश ही आमची राष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लँग्वेज आहे. ती जर विद्यार्थ्यांना, मुलांना जर जगात जर वावरायचं असेल तर इंग्लिश येणं क्रमप्राप्त आहे, पण हिंदीपासून काय अडत नाही आहे.